नमस्कार, मी श्रीराम बेलनूर दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आहे 1 मे 2026 आणि आजची दिनविशेष मालिका घेऊन आलो आहे. यामध्ये आपण काय करत असतो, रोज 10 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी बघत असतो. परंतु आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या पण पूर्ण भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज बौद्ध पौर्णिमा आहे. जगाला शांतीचा, अहिंसेचा आणि सत्याचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस, ज्ञानप्राप्ती दिवस आणि महापरिनिर्वाण दिन अशा त्रिवेणी संगमाचा हा दिवस या बौद्ध पौर्णिमाच्या पण पूर्ण भारतीय आणि पूर्ण जगातील तमाम लोकांना जे शांतीला, अहिंसेला आणि सत्याला फॉलो करतात त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आज आपण 10च्या ऐवजी 12 महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन आलो आहे. तर बघा, आज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 107 हुतात्म्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजरात वेगळं झालं आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तर मोरारजी देसाई आणि सखा पाटील हे म्हणाले की हजारो वर्ष जरी गेले तरी मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही. परंतु आपल्या तत्कालीन नेत्यांनी, स्वाभिमानी नेत्यांनी महाराष्ट्राला मुंबई ही महाराष्ट्राची आहे किंवा महाराष्ट्राला मुंबई जोडून हे संयुक्त महाराष्ट्र राज्य व्हावं, ही जी संकल्पना आहे ती पूर्णत्वात आणण्यासाठी खूप मोठे परिश्रम केले, खूप मोठी चळवळी केल्या. आणि याचं यश हे 1 मे 1960 रोजी आपल्याला दिसून आलं. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. याच्यामध्ये मुंबई आलं आणि गुजरात राज्य वेगळं झालं. तर आज गुजरात राज्याची पण स्थापना आहे. गुजरातच्या उच्च न्यायालयाची पण स्थापना झाली. आणि 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. तर अशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना. त्याच्यानंतर आज स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंद जे होते त्या स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु यांच्या आठवणीने आणि एक मिशन, आपल्या भारतीय संस्कृतीचं मिशन पुढं नेण्यासाठी, संस्कृती जतनासाठीचं आणि ज्ञानसंवर्धनाचं मिशन जतन करून पुढं नेण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. तर कधी केली ती? 1897ला. तर 1 मे 1897ला त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर काही वर्षांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याच्यानंतर आजच्या दिवशी भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. तर 1 मे 1927ला भारतामध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला. तर बघा, कामगाराचे 8 तास काम असावे याची मागणी कधी झाली? आंतरराष्ट्रीय पातळीवर 1884ला झाली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगाराची दुसरी बैठक झाली आणि याच्यामध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला. कधी आला? तर 1886ला. पहिले 1884ला मागणी, 1886ला मागणी, पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. आणि त्याच्यानंतर 1890ला राष्ट्रीय कामगार दिन जागतिक लेवलवर सुरुवात करण्यात आली. आणि जगात आणि भारतामध्ये मात्र हे 1927ला भारतामध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला. तर अशा पद्धतीनं कामगार दिनाचं काय झालं? कामगार दिनाचे स्प्लिटिंग झाली. बघा, पहिले कामगाराची मागणी, त्याच्यानंतर दुसऱ्या बैठकीत कामगार दिन साजरा करण्यात यावा म्हणून ठराव, आणि 1890पासून कामगार दिन पूर्ण जगामध्ये साजरा करण्यात आला. परंतु भारतात कधी? भारतात 1 मे 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1 मे
1927ला भारतात कामगार दिन साजरा करण्यात आला आणि ह्या कामगाराचे हक्क मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप परिश्रम केले, खूप मेहनत घेतली आणि काही तरतुदी नंतर घटनेमध्ये सुद्धा नमूद केल्या. ओके, ज्यावेळेस ते कायदा मंत्री होते भारत स्वातंत्र्यापूर्वीचे, त्यावेळेससुद्धा त्यांनी प्रयत्न केले. तर हे एक महत्त्वाचा घटना आजची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदची स्थापना. तर आता 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्यानंतर 1962ला जिल्हा परिषदेची म्हणजे झडपीची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर आजच्या दिवशी किंगडम ऑफ इंग्लंड अँड किंगडम ऑफ स्कॉटलँड, किंगडम ऑफ इंग्लंड आणि किंगडम ऑफ स्कॉटलँड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन याची स्थापना करण्यात आली. ओके, किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले. कधी? तर 1 मे 1707 रोजी. त्याच्यानंतर आजच्या दिवशी चिमाजी आप्पाने, आता चिमाजी आप्पा हे थोर मराठा सेनानी, यांनी काय केलं, पोर्तुगीजच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला, वसईचा हा महत्त्वपूर्ण किल्ला जो आहे वसई विरारचा, तर तो 1739ला 1 मे 1739ला कोणाच्या ताब्यातून घेतला? पोर्तुगीजच्या ताब्यातून घेतला आणि मराठा साम्राज्याला मिळवला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई यांच्या पुढाकाराने पुण्यात करण्यात आली. कधी? 1882ला. त्याच्यानंतर सूर्यमालेतील 9व्या ग्रहाचे प्लुटो असे नाव देण्यात आले. आता हा प्लुटो ग्रह आहे का नाही? आपल्या सूर्यमालेतील ग्रह आहे का नाही? कारण तो कक्षा सोडतोय, परत येतोय. तर हा एक महत्त्वपूर्ण वादाचा मुद्दा आहे, परंतु याला प्लुटो नाव कधी देण्यात आलं? तर 1 मे 1930ला आजच्या दिवशी देण्यात आलं. त्याच्यानंतर 1940ला युद्ध सुरू असल्यामुळं ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळं आजच्या दिवशी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्याच्यानंतर आजच्या दिवशी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली होती 1883ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी कोकण रेल्वेचा प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाला अर्पण केला होता 1998ला. अशा महत्त्वपूर्ण घटना, बऱ्याच महत्त्वपूर्ण घटना आहेत, परंतु आज आपण हे थोडक्यात संपवणार आहे. कारण आज आहे 1 मे आणि 1 मे म्हणजे काय की शेकडो हुतात्म्याच्या बलिदानाने आणि हजारो कार्यकर्त्याच्या चळवळीच्या प्रेरणेने आणि गावागावामध्ये गावागावामध्ये गल्लीगल्लीमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणून महाराष्ट्रासह मुंबई एकत्र झाली पाहिजे यासाठी मोरारजी देसाई, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर प्रस्ताव, सरदार वल्लभभाई पटेल नाही त्यावेळेस नव्हते, पण मोरारजी देसाई, त्याच्यानंतर आपले यशवंतराव चव्हाण, सखा पाटील यांच्यासमोर ते प्रस्ताव मांडून तो व्यवस्थितरित्या पारित करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपण यशस्वी केली होती. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आहे. याच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील कोण, प्रबोधनकार ठाकरे यांचं पण खूप खूप मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर खूप असे हुतात्मे आहेत, 107 हुतात्मे त्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आंदोलन करताना त्यांचा बळी गेलेला आहे किंवा त्यांनी हुतात्मेपद स्वीकारलेलं आहे. आणि 55 कोटी रुपये गुजरातला देऊन महाराष्ट्राला मुंबई आपण सेपरेट करून घेतलेली आहे. ओके, अगदी पैसे ह्या गुजराती लोकांनी पैशासाठी मरमर करणारे लोक आहेत ते. ओके, कारण हे व्यापारी लोक आहेत, यांना संस्कृतीचं काही घेणदेण नाही, यांना तत्वाशी काही घेणदेण नाही, हे फक्त पैसा. मग कसं काही करून आपण सत्तेत राहिलो पाहिजे किंवा काही करून आपण म्हणजे आपल्याकडं हे राहिलं पाहिजे, अर्थसत्ता राहिली पाहिजे. पैसा आपल्याकडं असला, बाकी काही नसलं तरी हरकत नाही. तर अशा विचाराच्या लोकांनी शेवटी मुंबईवर आपला ताबा सोडून दिला, पण त्या बदल्यात काय केलं, 55 कोटी पुनर्वसनासाठी गुजरातने घेतले. आणि तो एक आघात आहे आपल्यावर. आजही मुंबईचे लचकेतोड हे लोक करतात, मग सत्तेच्या माध्यमातून करतात किंवा अजून दुसऱ्या माध्यमातून करतात. तर हे
होता कामा नये यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र हा संयुक्त राहायला पाहिजे. विदर्भाची वेगळी मागणी करणारे लोक आहेत जे आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत, यांच्याकडंसुद्धा आपण बघितलं पाहिजे. तत्त्व बदलणारे लोक आहेत ते, परंतु आपण एकसंघ राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ हे सोबत राहिले पाहिजे आणि याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आणि विचार सतत तेवत राहिला पाहिजे आणि सर्वांना समान वागणूक दिली गेली पाहिजे. यासाठी सर्व भारतीयांनी, सर्व महाराष्ट्रीयांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर कोणीतरी उत्तर भारतातून येताना आपल्याला तत्त्वज्ञान सांगून जातं, आपल्या छत्रपतींचा अपमान करतं आणि आपण शांत बसतो. मग आपण शांत बसायचं का नाही? आपण ह्या लोकांना इकडं येऊनच द्यायचं नाही आणि आलं तरी तू तो कथाबिथा सांग, छत्रपतींचा अपमान करण्याचा तुला कुठलाही अधिकार नाही, अशा पद्धतीचं स्पष्ट आणि प्रखड मत महाराष्ट्रातील नेत्यांनी मांडलं पाहिजे. कारण हेच महाराष्ट्राचे नेते पुढं भारताचं भविष्य घडवणार असतात. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, अशा पद्धतीची उगच उक्ती किंवा उगच पंक्ती बनलेली नाही आहे. तर आजचे नेते हे उद्याचे भविष्य आहेत, उद्याचं भारताचं नेतृत्व करणारे आहेत आणि यांनी कठोर निर्णय घेतले पाहिजे. यासाठी समाजाने सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे. तसंच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. तर कामगाराच्या हक्कासाठी जो लढा त्यांनी निर्माण केला होता, शासकीय नोकऱ्या आणि खाजगी नोकऱ्या याच्यामध्ये जे अंतर आहे ते मिटलं पाहिजे आणि कामगाराचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आज बौद्ध पौर्णिमा आहे. जगामध्ये शांतीचा आणि सत्य अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे भारतातून जगामध्ये गेले आणि बरेच देश बुद्धमय झाले, परंतु भारतामध्ये बुद्धाचा विचार पेरला जात नाही. बुद्धांचा विचाराचा जागोजागी खून करण्यात येतो आणि अहिंसा, परमोधर्म किंवा अत्तदीप भो असं म्हणणारे भगवान गौतम बुद्ध हे कुठंतरी आपल्या विचारातून दूर दूर जाताना दिसत आहेत. एकेकाळी जे वर बघितलं आपण, एकेकाळी स्वामी विवेकानंद यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार कशा पद्धतीने आपल्याला प्रेरणादायी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आज त्याच स्वामी विवेकानंद यांना आदर्श समोर ठेवून भगवान गौतम बुद्धाचे विचार लपवण्याचं कामसुद्धा काही टोळ्या करताना दिसत आहेत. तर ह्या टोळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला चांगले विचार, मग ते कुठले असो, ते घेणं गरजेचं आहे. आणि भगवान गौतम बुद्धांनी तर जगाला चांगले विचार दिलेले आहेत. हे विचार घेऊन त्यांचे त्रिशरण पंचशील आपण आत्मसात करून जगाला आपण स्वतः जर चांगले नागरिक झालो तर जगालासुद्धा त्यापासून आपल्याला जगाला प्रेरणा भेटेल. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपण बनलं पाहिजे आणि त्यासाठी बुद्धाला शरण गेलं पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आपण बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाऊन त्यांचे विचार घेऊन आपण ते आत्मसात केले पाहिजे आणि लोकांना वाटले पाहिजे. असं केल्यानं महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे आणि भवतु सबमंगलम अशा पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी सगळ्या जगाला मिळणार आहे. तर हे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस, महापरिनिर्वाण दिन आणि आजच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती अशी त्रिवेणी संगम असलेला दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. ह्या बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस मंगलमय जावो आणि जय महाराष्ट्र.